नमस्कार, मी सागर आंबवकर, तालुका कृषी ऑफिस गुहागर येथे कार्यरत आहे. तर आजच्या या रानभाजी महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या कृषी विभागामार्फत आपले मकरंद विचारे आहेत पाटपाना एकोंडवाडीमधले. तर त्यांनी आपल्या रानभाजी महोत्सवामध्ये त्यांच्या शेतातल्या रानभाज्या, त्याच पद्धतीने त्यांचे जे काही रानभाज्यांचे पदार्थ त्यांनी तयार केले होते ते आपल्या प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना रानभाजी महोत्सव कसा वाटला व त्यांचं याबद्दल काय मत आहे. नमस्कार. आजच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा गुहागर आणि रिगल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जो रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला, खरोखर असे उपक्रम हे स्पर्धा अशा घेतल्या पाहिजेत किंवा असे म्हणजे प्रदर्शनं भरवली पाहिजेत, तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आज खरोखर जवळजवळ रिगलच्या मुलांनी जवळजवळ 50 ते 55 जे खाद्यपदार्थ बनवले होते आणि इतरही ज्या शेतकऱ्यांनी पदार्थ बनवले होते पालेभाज्यांचे, ते अतिशय सुंदर असे, म्हणजे खरोखर आम्ही जी नावं कधी ऐकलेली नाहीत असे पदार्थ बनवले होते आणि त्याची आम्हाला टेस्टही चांगली घेता आली.